आधी चाललं होतं ते कमी म्हणून आता शनाया आता कटकट करायला लागली रोजची. रोज भांडणं रोज भांडणं. आता हिच्या मागे मागे करू, हॉटलिंग शॉपिंग करू की कामं करू काही कळतच नाही. हिला वेळीच आवरलं पाहिजे नाहीतर ती अजून कटकट करणार आणि तिलाही त्रास मलाही त्रास. हा, केडी. आता पुन्हा कोणाचा फोन आहे? केडी? हॅलो डार्लिंग, बोल. अरे म्हणजे मीच फोन करणार होतो तुला, तुझी आठवण आली होती. पण ते म्हणतात ना, थिंक ऑफ डेव्हिल आणि डेव्हिलचाच फोन आला. ए केडी, फालतू बडबड करू नकोस. काहीतरी महत्वाचं बोलायला फोन केला. ऐक जरा. वा, म्हणजे आज लक्ष्मी येणार. मला जरा वेळ नाही, अरे मी बिझी आहे जरा. ऍटिट्यूड देऊ नकोस हा केडी. ते फार महत्वाचं काहीतरी चाललंय. अरे अरे तू सिरियसली घेतो यार, गम्मत करतो तो मी. अरे प्रॉब्लेम कुछ छोटा कर देंगे ना, केडी आहे. हा चल आज बैठते. नाही नाही, आज आज नाही जमणार. आज ऑलरेडी उशीर झालाय. एक काम करू आपण, उद्या भेटूया. माझी मीटिंग झाल्यानंतर भेटूया. मग कुठे भेटूया? ऑफिसला आहे ना तू? ऑफिसला येण्याची व्हिजिटिंग फी घेतो हा मी. हो बाबा, देतो तुझी दक्षिणा. ये जरा ऑफिसला प्लीज. ठीक आहे चल, बाय बाय बाय. अरे वा, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. उद्या गॅरीकडनं पैसे घेतो आणि या उधार मागणाऱ्यांच्या तोंडावर मारतो. हा सुपर मार्केट काय? केडी बोलतोय. असं काय बोलता? हा नाही मी पैसेसाठीच फोन केला होता. नाही तुम्हाला 8 वर्ष वाटले हो. मी तसं नाही म्हणालो. मी म्हणालो आठवणीत आहे माझ्या. पैसे देणारच आहे मी. अहो उद्या देतो पैसे. गॅरी ऐक ना, गॅरी थांब ना प्लीज प्लीज. मला प्लीज जाऊ दे शनाया, मला घाई आहे. सॉरी म्हटलं ना मी, सोड ना आता प्लीज. हे बघ, मला जाऊ दे. मला ऑफिसला लवकर पोहोचायचं. गॅरी ऐक ना अरे थांब ना, ऐक ना काय आता शनाया, मला जाऊ दे ना, मला घाई आहे. ऐक ना, खरंच सॉरी यार कालसाठी. सिरियसली प्लीज, चुकलं माझं. तू कालपासून काहीच बोलत नाहीयेस माझ्याशी आणि माझी बेसिक एवढी चिडचिड झाली की तू अधिकाचं नाव घेतलंस. आणि तू का चांगलं बोलतो तिच्या बाबतीत? शनाया, काय चांगलं बोललो तिच्याबद्दल? जे आहे तेच बोललो की नाही? राधिकाला सगळ्या घरच्यांची काळजी घ्यावीशी वाटते, तुला नाही वाटत. तिला उत्तम स्वयंपाक बनवता येतो, तुला नाही बनवता येत. एवढंच. फॅक्ट इज फॅक्ट. नको तो विषय. नको ना, मग मला जाऊ दे ना, निघू दे ना. अरे नाही ना, ऐक ना प्लीज, असं काय करतोस? माहितीये ना मी ऑलरेडी इन्सिक्युअर आहे त्या राधिकाला घेऊन आणि त्यात आता ती संजना पण आली आहे. काय बोलतेस तू शनाया? तुला मी सांगितलं ती संजना फक्त मॅनेजमेंट ट्रेनिंग आहे. आणि तू प्लीज असे नसते संशय वगैरे घेत जाऊ नकोस ना प्लीज. आणि स्वतःला सुधार, म्हणजे अशी इन्सिक्युअर होणार नाही. बाकी काही प्रॉब्लेम नाही तुझ्यामध्ये. चल मला जाऊ दे. नाही ठीक आहे, सॉरी, पण मला ऑन द वे सोड कुठेतरी प्लीज. शनाया, मला घाई होती ऑलरेडी. ती लिफ्ट. अरे ऐक ना, सोड ना मला. आता दोघांमध्ये बरोबर चालू झालं भांडण. आता मजा येणार. शेण्या, आता तुझी बरोबर होईल बघ. जाऊन ताईंलाच सांगते मी. ताई, ओ ताई. काय ग बकुळा मावशी, काय झालं? कळलं का? काय काय अजाब घडलं ते? दीपाशी केवढं मोठं भांडण झालं साहेबांचं आणि शेण्याचं. साहेब लई बिघडले होते शेण्यावर. तुला कसली घराची काळजी नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांची काळजी नाही. राधिकाकडे बघ कशी घरातल्यांची काळजी घेते, येणाऱ्या जाणाऱ्यांची काळजी घेते म्हणून सांगत होते. शेण्या काय काय करता म्हणून बडबडत होती. लई भांडण झालं. नाही, साहेबांना आता फरक समजायला लागला. कोण बरोबर हाय, कोण चूक हाय. आता तुमचं नाव घ्यायला लागले साहेब. बकुळा मावशी, यांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी यांचं नाव टाकलंय. ताई, चांगल्या गोष्टीचा सुगंध दरवळत राहतो, पण वाईट गोष्टीचे काटे मात्र बोचत राहतात. यांच्याविषयीच्या फक्त कटू आठवणी माझ्या मनात आहेत. आणि आता तर काय, यांनी यांचा मार्ग निवडलाय
तसाच मी माझा मार्ग निवडलाय आणि आता मागे फिरायचं नाही. आता फक्त निवडलेल्या मार्गाने चालत राहायचंय मला. बाय. बाय. ऐक ना, संध्याकाळचं विसरू नको. हो बच्चा. ओके. येस. बाय. बाय. हाय संजना. हॅलो सर. हाय, काय बसची वाट बघतेस का? हो ऍक्च्युली मी बसची वाट पाहत होते. ऑफिसलाच निघालीस ना? हो अरे मग चल, मी सोडतो तुला. पण सर. काय झालं, काही प्रॉब्लेम नाही ना? नो नो सर. ये कम कम. मस्टर हवा होता. हा हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर थँक्यू फॉर द लिफ्ट. अरे इट्स ॲब्सोल्युटली ओके. तू बस स्टॉपवर उभी होतीस म्हणून लिफ्ट दिली मी तुला. त्यात काय एवढं. बरं, तू लगेच जरा केबिन मध्ये ये, जरा कामाचं बोलायचं. येस सर. फर्स्ट ठेवून लगेच आले. हा. गुड मॉर्निंग जेनी. गुड मॉर्निंग आनंद सर. हाय श्रेया. गुड मॉर्निंग समीधा. गुड मॉर्निंग. जेनी, येस सर. ऐकलंस ना, गुरुने संजनाला लिफ्ट दिली होती. हे म्हणजे शनाला पण अशीच लिफ्ट द्यायचा ना गुरु. मग बघ काय झालं. आता हे काय, आता हे रोजच होणार आहे हे. एवढं संजनालाही बरं. कसं आहे, ती एक ज्युनियर मॅनेजमेंट ट्रेनी, तिला जरा बसमध्ये येईल ती, त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. एसी गाडी, सरांसोबत व्यवस्थित यायचं. वा वा वा. नाही, बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. अहो, आणि हल्ली रस्त्यावर किती ट्रॅफिक असतं ना. उलट बरं झालं संजना सरांच्या एसी कार मधनं आली. नाहीतर आमच्या नशिबात बाईक, खड्डे, धूळ, दुसरं काही नाही. सुरेश, तू एक काम कर ना, तू पण तिथेच त्याच बस स्टॉपवर थांबलास तर सरांसोबत येऊ शकतोस. सरांची गाडी का 2 सीटर थोडी आहे. अहो, मी काय संजना आहे का मला गुरु सर लिफ्ट द्यायला. संजनाला गुरुनाथनी लिफ्ट दिली म्हणजे आता ते रोजच लिफ्ट देणार तिला. ओ गॉड, हे शनयाला सांगायला हवं की गुरुनाथनी संजनाला लिफ्ट दिली आहे. सो बी केअरफुल.